हा बघा, मोटिवेशनल कोट आजचा एकदा पिक्चर बघून घ्या, या साईडनं आणि या साईडनं. ठीक आहे, काही लोकांचे व्ह्यूज असे असतात आणि तुमची पण व्ह्यूज असे असतात. निगेटिव्ह व्ह्यू पॉईंट, पॉझिटिव्ह व्ह्यू पॉईंट. म्हणजे समजा एखाद्यानं तुम्हाला एखाद्याबद्दल काही सांगितलं की तुमच्या मनात इमेज तयार होऊन जाते, पण ऍक्च्युअल त्याची इमेज वेगळी असते. बरोबर आहे? किंवा एखादा तुम्हाला चांगलं सांगतो त्याच्याबद्दल, ठीक आहे, मग तुम्हाला असं वाटतं त्याची इमेज चांगली पण त्याची ऍक्च्युअल इमेज वेगळी असते. दोन्ही गोष्टी पॉसिबल आहे. एक तर तुम्हाला कोणी याबद्दल सांगितलं तर तुम्ही त्याची ऍक्च्युअल इमेज अशी असू शकते, किंवा त्याला तुम्हाला कोणाबद्दल असं सांगितलं त्याची ऍक्च्युअल इमेज अशीच असू शकते. मग तुम्हाला काय करणं आहे? तुम्हाला तुमच्या मनानं ठरवणं आहे की मग तुम्हाला डिसाईड करणं आहे की खरंच त्याचे पॉझिटिव्ह साईड्स, निगेटिव्ह साईड्स कोणते आहे. कळालं का? डायरेक्ट विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे आणि विश्वास न ठेवणं हे पण चुकीचं आहे. त्याच्या मिडल मध्ये एक पॉईंट असतो, प्रूफ म्हणतो आपण त्याला. थोडंफार गोष्टी माहीत असल्यावर विश्वास ठेवणं हे एक परफेक्ट, म्हणजे परफेक्ट आहे की थोडंफार माहिती काढून आपण विश्वास ठेवला पाहिजे. आता जर या साईडनं पाहिलं तर आपल्याला काय वाटतं, तो त्याला म्हणजे मारून राहिला, ठीक आहे, किंवा त्याचा म्हणजे त्याला सर्व करून राहिला. आणि या साईडनं पाहिलं तर कळून जातं त्याची मदर येते. बरोबर आहे? समजलं? आता हे काय, एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन द वे यू सी. तुम्ही काय बघता त्याच्यावर सगळं डिपेंड असतं. लोक काय सांगतील त्याच्यावर नाही, तुम्ही काय बघता. कोणी काही सांगेल माझ्याबद्दल, माझ्याबद्दल तुम्हाला कोणी काही सांगेल, यांच्याबद्दल सांगेल, याच्याबद्दल सांगेल, मग डायरेक्ट मी तसा आहे तुम्हाला माहिती आहे का? कधीच विश्वास ठेवायचा नाही कोणावर. त्याचं एक वेगळं पण रिझन आहे. आता तुम्हाला, आता समजा सपोज माझं एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला, बाकीचे काय म्हणतील, ते असे, ते तसे, ते हे का. तुम्ही त्यांच्याकडे जायला नाही पाहिजे, त्यांची प्रोग्रेस डाऊन झाली पाहिजे, हा विचार नाही करत ते की तुमचं नुकसान होईल. ते काय विचार करतात, याच्या थ्रू माझं नुकसान. समजलं ना तुम्हाला? मीडियम पकडतात ते. तर आपण कधीच कोणाचं मीडियम बनायचं नाही. फेस टू फेस. कळालं का? लक्षात राहू द्यायचं. प्रॉब्लेम सेट 3. बघा, मला वाटतं 5-7 नंबरचा बाकी आहे ना? नाही, 5 नंबरचा. 5 आणि 8 म्हणजे 7 पर्यंत झालेले, त्याच्यामध्ये 5 नंबरचा बाकी आहे. ठीक आहे, 5 नंबरचा घेऊ आपण. 5 नंबरचा क्वेश्चन बघा, काय म्हटलेलं आहे, 2 एपीज आर. पहिली एपी दिलेली आणि दुसरी एपी दिलेली. मग बघा, हिअर फॉर एपी, कोणती एपी पहिली? फॉर एपी 975. पटापट सांगा. फर्स्ट टर्म इज ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 9. ठीक आहे, कॉमन डिफरन्स बघा, सिरीज कमी असली तर मायनस जोडायचं, सिरीज न वाढत असली तर प्लस जोडायचं. सिरीज कमी होऊन राहिली, 7 - 9 म्हणजे डी आला तुमचा -2. ठीक आहे, मग आता इफ द nth टर्म ऑफ बोथ आर इक्वल, nth टर्म दोघांची nth टर्म सारखी असेल. कोणती टर्म? nth टर्म. मग याची nth टर्म काय येईल? देअरफॉर nth टर्म इज काय राहील? Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. Tn माहित नाही आपल्याला, फक्त a टाकून द्या. a किती आहे? 9. n-1 इंटू डी. डी किती आहे? -2. मल्टिप्लाय करून घ्या. 9 n ला मल्टिप्लाय केल्यावर -2n मिळते. किती बोलते? -2n आणि n-1 राहिला. एक मिनिट, n-1 राहिला इथे. n-1 आणि डी आहे तुमचा -2. -2 न मल्टिप्लाय केलं तर काय झालं? -2n. मायनस मायनस काय होईल? प्लस. म्हणजे Tn बरोबर तुमचं काय येईल? Tn बरोबर तुमचं काय येईल? 9 आणि 2 11. 11 - 2n. याला 1 नंबर द्या. ठीक आहे, हे या एपी साठी झालं. आता दुसरी एपी फॉर एपी कोणती? आता कुठे? हा, 24, 21 आणि 18. चोवीस, 21, 18 या एपी साठी बघा आता काय होईल. फर्स्ट टर्म
फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू 24, कॉमन डिफरेंस डी इज इक्वल टू 21 मायनस 24, किती आला तो -3. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय परत काय म्हटलं, यंथ टर्म, याची पण कोणती टर्म आहे यंथ, मग याची tn इज इक्वल टू काय होईल यंथ टर्म इज tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू टी. ए किती आहे 24, n मायनस 1 ॲज इट इज, डी म्हणजे -3 ने मल्टिप्लाय करा, 24 मायनस 3n प्लस 3 म्हणजे tn किती आली, किती 27 मायनस 3n. ठीक आहे, याला द्या दोन इक्वेशन. फ्रॉम गिवन इन कंडिशन, फ्रॉम गिवन कंडिशन, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन दोन्ही टर्म इक्वल आहे, tn इज इक्वल टू tn, दोन्ही टर्म काय इक्वल, मग देअरफॉर tn इज इक्वल टू tn, याला नंबर देऊ का आपण, tn1 करू आपण, याला काय करू tn1. ठीक आहे, tn इज इक्वल टू tn. आता म्हणजे 11 मायनस 2n हे कोणाच्या बरोबर राहतील, 27 मायनस 3n च्या. मग आता बघा 3n ला इकडे आणा, काय होतील ते 3n, 2n अगोदर राहतो आपण, -2n या साईडला ॲज इट इज, 3n इकडे आल्यानंतर काय होतील प्लस, इकडे उरलेले 27, 11 तिकडे केल्यानंतर मायनस, म्हणजे इकडे उरेल फक्त n. 27 वजा 11, 27 वजा 11 पटकन सांगलं पाहिजे, तुम्ही काही 10वीचे पेपर देऊ नका. 27 वजा 11 येऊन नाही राहिला तुम्हाला, आता वाटलं पाहिजे. n वजा n किती आलं 16, तुम्हाला विचारलं होतं फाइंड द व्हॅल्यू ऑफ n, n किती आलं 16, मग 16th टर्म n ची व्हॅल्यू म्हणजे आता nth टर्म काढायची, म्हणजे देअरफॉर नाउ 16th टर्म इज t16 इज इक्वल टू काय असतं a प्लस बघा tn घ्या कोणती पण, हे घ्या फ्रॉम 1 करू, 16 जाऊ द्या, फ्रॉम 1 16th टर्म फ्रॉम 1, t16 इज इक्वल टू 11 मायनस 2n, 11 मायनस 2n, यांची किंमत किती आहे 16, 16 दुनी 32, 11 वजा 32, सांगा याच्यात बी लावा 1 घंटा, मायनस 21. ठीक आहे, कधी कधी असे लॉजिकल क्वेश्चन असतात, त्यांनी म्हटलं होतं ही एपीची nth टर्म, या एपीची nth टर्म काय सारख्या, मग या एपीची nth टर्म काढून घेतली आपण, या एपीची nth टर्म काढून घेतली, त्यांना काय केलं इक्वल केल्यावर कोणाची व्हॅल्यू भेटली n ची, आणि t16 म्हणजे nth टर्म विचारली होती, nth टर्म म्हणजे किती 16 नंबरची, 16 नंबरची टर्म किती आली 21. तुम्ही इकडूनही काढू शकता, बघा n किती इथं 16, 16 गुणिले 3 किती होतात 48, 48 मधून 27 गेले 21, कारण या दोन्ही टर्म सारख्याच आहे, हेही वापरू शकता हेही वापरू शकता. ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन, सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर इज 36, सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर इज 36, 1 to n. बघा आता मग आपण काय करू, पहिले काय काय लिहून, काय सम ऑफ 1 to n इथे लिहून घ्या, समजून जाईल तुम्हाला. सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर इज 36. मग मला सांगा फर्स्ट टर्म कोणती राहील, a इज इक्वल टू काय राहील 1, त्याच्यानंतर कॉमन डिफरन्स काय राहणार आहे 1 चाच राहणार, नॅचरल नंबर आहे ना, कोणते नंबर आहे नॅचरल नंबर असल्यामुळे कॉमन डिफरन्स काय राहील, कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर लास्ट टर्म किती राहील रे
Tn इज इक्वल टू काय राहील 1 to n म्हटलेलं आहे, काय राहील n. 1 ते n नंबरची म्हणजे लास्ट टर्म कोणती असली पाहिजे n. मग ठीक आहे, आता वी हॅव फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहित असल्यावर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला कोणता वापरू शकतो. वी हॅव Sn इज इक्वल टू n/2 T1 प्लस Tn. का लास्ट टर्म माहिती आहे. Sn ची बेरीज दिलेली तुम्हाला किती 36. Sn किती दिलेली आहे 36. n/2 nच काढायचं आपल्याला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ n/2. T1 किती आहे 1. डिफरन्सचं काम पण नव्हतं याच्यात, जाऊ द्या. Tn किती आहे n. ठीक आहे, 2 इकडे मल्टिप्लाय करा, किती होतील 72. बरोबर आहे ना. टाका, जाऊ दे, एक स्टेप टाका, काही प्रॉब्लेम नाही. 36 गुणिला 2, याला स्टार करा या क्वेश्चनला, 2 मार्क्सला येतो तो. 36 गुणिला 2 n इन ब्रॅकेट 1 प्लस n. 36 दोन्ही 72, n न मल्टिप्लाय करा n न मल्टिप्लाय करा n स्क्वेअर. आता हे बनलं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय बनलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला पद्धतशीर करून लिहा फक्त. n स्क्वेअर त्याच्यानंतर प्लस n, 72 तिकडे गेल्यानंतर काय होतील मायनस इज इक्वल टू 0. कोणत्या दोन संख्यांचे गुणाकार -72 आणि फरक एकचा आहे. तुम्हाला सांगितलं सी पॉझिटिव्ह सी निगेटिव्ह, ती कुठे कन्सेप्ट येईल. सी निगेटिव्ह असल्यावर काय चेक करतो फरक, कोणत्या दोन संख्यांचा फरक एकचा आहे आणि गुणाकार 72 आहे. पुढे पाठ मागे सपाट, खूप खूप डीम झाले खूप. अजून तर नमाटे 72, नमाटे 72. 9 आणि 8 कोणत्या संख्येला मायनस दिसेल, छोट्या का मोठ्या छोट्या. ठीक आहे, म्हणजे याचे डायरेक्ट आन्सर काय येईल -9 आणि +8. आन्सर काय राहील आपलं +8. -9 का आन्सर राहणार नाही सांगा बरं. +8 का आन्सर राहील. -9 का नाही राहणार आन्सर. नॅचरल नंबर, कोणते नंबर नॅचरल नंबर निगेटिव्ह नसतात. ठीक आहे, आता हेच सॉल्व्ह करायचं आपल्याला. आता बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाचं चॅप्टर आहे का आपलं, नाही. इथं तुम्ही डायरेक्ट शॉर्टकट वापरू शकता. n स्क्वेअर प्लस 9n प्लस प्लस 9n मायनस 8n मायनस 72 इज इक्वल टू 0. कोणाला समजलं नसेल, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे लेक्चर पडलेले डिटेलमध्ये झालेले. n कॉमन इथं सांगणार नाही मी तुम्हाला आता परत n कॉमन. ठीक आहे, ॲज इट इज हे ब्रॅकेट ॲज इट इज समोर. n ला कितीनं गुणलं म्हणजे -8 येतील, -8. काही सॉल्व्ह करायची गरज पडते का. n प्लस 9 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये n मायनस 8 इज इक्वल टू 0. असे क्वेश्चन फेवरेबल असतात बोर्डसाठी, ज्याच्यात तुम्हाला कन्सेप्ट वापरावं लागतात. कळालं का. मग डायरेक्ट करा n प्लस 9 इज इक्वल टू 0. और 3 मार्क्सला क्वेश्चन येईल, सॉरी n मायनस 8 इज इक्वल टू 0. n ची किंमत -9 और n ची किंमत 8. ठीक आहे, इथं फक्त लिहून टाका -9 इज नॉट ए नॅचरल नंबर. हा नॅचरल नंबर नाही. मग देअरफॉर व्हॅल्यू ऑफ n किती आली, व्हॅल्यू ऑफ n इज किती 8. ठीक आहे, काय क्वेश्चन मध्ये काय सांगा बरं. फर्स्ट टर्म लास्ट टर्म. फक्त तुम्हाला कसं आहे प्रॅक्टिस लागेल. मिनिमम तुम्हाला एक क्वेश्चन 3 वेळेस सॉल्व्ह करावं लागेल. किती वेळेस 3. तुम्हाला जर 100 आउट ऑफ 100 मार्क्स घ्यायचे ते एक क्वेश्चन 3 वेळेस सॉल्व्ह करावं लागेल. किंवा सगळ्यात स्मार्ट वे अभ्यास करण्याचा कंडिशन पाहून घ्यायची. काय पाहून घ्यायची कंडिशन. बरं असं आहे का, बस इथपर्यंत पाहून घ्यायचं. हे असं करणं आहे आपल्याला. हे पुढचं मनानं सोडवायचं. ही स्मार्ट मेथड. कोणती मेथड स्मार्ट. पण जर ही नाही जमली तर मग 3 वेळेस सॉल्व्ह करावं लागेल. किती वेळेस 3 वेळेस. कंडिशन पाहून घ्यायच्या की नाही याच्यामध्ये आता हा क्वेश्चन सांगितला मी तुम्हाला कोणता 5 नंबर, त्याच्यात काय कंडिशन बघणार. काय फक्त लक्षात काय ठेवायचं, याची TN इक्वल करणे, संपला विषय. काय लक्षात ठेवायचं, याची TN काय करणे इक्वल. हे झालं स्मार्ट वे अभ्यास करण्याचा. याच्यात खूप वेळ वाचतो. किती वेळ लागला मला म्हणायला 15 सेकंद. किती सेकंद 15. पण जर मग तुम्हाला 3 वेळेस सॉल्व्ह करायचं असलं क्वेश्चन तर TN काढू शकत नाही तुम्ही. a प्लस n मायनस 1 इंटू टी. नंतर खाली n टर्म काढायची. n टर्म काढण्यासाठी 2 इक्वेशन. ठीक आहे, समजलं. कळालं का. त्याच्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन. जानेवारीमध्ये तुमची टेस्ट सिरीज होईल, त्याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन राहतील, त्याचा नका ताण घेऊ तुम्ही. 9 नंबरचा क्वेश्चन. आता बघा 207 ला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं. किती पार्ट्स मध्ये 3.
सच दॅट ऑल पार्ट्स इन एपी, तिन्ही पार्ट कसे असले पाहिजे एपी मध्ये. असा क्वेश्चन असला की डायरेक्ट विचार काय करायचा, एक घ्यायचा ए, काय घ्यायचा ए, एक घ्यायचा त्याच्या मागचा ए मायनस डी. आता त्याच्या पुढे जेवढे पार्ट असतील, 3 म्हटले तर 3 करा, 4 म्हटले तर 4 करा, किती म्हटले त्यांनी 3, मग एकच येईल. ठीक आहे, हे झाले तुमचे पार्ट. पुढं प्रोडक्ट ऑफ टू स्मॉलर पार्ट इज, दोन स्मॉलर पार्ट कोणते असतील याच्यातले, ए मायनस डी आणि यांचा गुणाकार किती दिलेला आहे 46 23. ठीक आहे, आता आपल्याला हेच कन्सेप्ट इथे वापरायची बघा. लेट द एपी इज, एपी इज काय घेणार आपण, ए मायनस डी, त्याच्यानंतर ए प्लस डी. ठीक आहे, ही झाली तुमची एपी. कळालं. आता मला सांगा त्यांनी काय म्हटलेलं आहे सुरुवातीला, 200 डिवाइड 207 इन 3 पार्ट, 207 ला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं. किती करायचं आहे, 207 ला 3 पार्ट मध्ये. याचा दुसरा मिनिंग काय, या तिघांची बेरीज किती असली पाहिजे 207. देअरफॉर सम ऑफ दिस टर्म इज 207, यांची बेरीज किती आहे 207. मग ए मायनस डी, त्याच्यानंतर प्लस ए प्लस डी इज इक्वल टू 207. डी मायनस डी कॅन्सल, ए थ्राईस ए बरोबर 207, ए बरोबर किती येईल 207 अपॉन मध्ये 3, पटकन भाग द्या, 3 सका 18, खाली उरले 2 म्हणजे 69, याची किंमत आली 69. ठीक आहे, आता पुढे काय म्हटलेलं त्यांनी, प्रोडक्ट ऑफ टू स्मॉलर पार्ट, प्रोडक्ट ऑफ टू स्मॉलर पार्ट, दोन स्मॉलर पार्टचा प्रोडक्ट इज किती आहे 4623. स्मॉलर पार्ट कोणते याच्यामधले, ए मायनस डी, कोणते ए मायनस डी, आणि दुसरा कोणता आहे ए, यांचा प्रोडक्ट किती आहे 4623. ठीक आहे, मग याची किंमत रिप्लेस करा, 69 मायनस डी इंटू 69 इज इक्वल टू 4623. आता हे 69 तिकडे जातील, काय होतील डिव्हिजन मध्ये, 69 मायनस डी, हे तिकडे घेतील डिव्हिजन मध्ये गेल्यानंतर काय होईल 4623 अपॉन 69. आता तुम्हाला कळायला पाहिजे 69 कोणत्या पाड्यात आहे, 13. बर सांगा, 13च्या आहे, मग 23 कितीच्या 23 न 3चा भाग जाईल, 23 त्रिक 69, 23 न 2चा भाग जाईल, 23 दुनी 46. आता खाली घ्यायला फक्त 2 येतील, काय येतील 2, म्हणजे इथे 0 द्यावं लागेल. 23 एक 23. नसेल समजलं तर असं करा, काही गोष्टी तुम्हाला समजत नाही. 23 दुनी 46. ठीक आहे, खाली किती आले 2, किती आले 2, 23 येतील का नाही, मग हे 3 खाली आणण्यासाठी परत एक 0 द्यावं लागेल. आता 3 खाली आले, समजलं कळालं, म्हणजे याचा आन्सर किती येईल 201 येईल, 21 येईल का नाही. ठीक आहे, म्हणजे आता तुमचं 69 मायनस डी बरोबर किती आलं 201 अपॉन 3. हा तर भाग देऊ शकता तुम्ही, सांगा. हम्म 67, 3 सका 18, 3 7 21, हे आले 67. म्हणजे मायनस डी बरोबर येईल तुमचं 67 मायनस 69. मायनस डी ची किंमत आली -2 आणि डी ची किंमत किती आली 2. काही आहे का क्वेश्चन मध्ये, ए आली डी आला, ए आणि डी भेटल्यावर काहीही विचारू द्या, काहीही, काय विचारलं सांगा. तीन पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं, म्हणजे सरळ सरळ तुम्हाला याची किंमत विचारली, ए मायनस डी आणि ए प्लस डी, काय येईल मग किंमत त्याची. therefore 3 parts are, therefore 3 parts are, पहिला काय a मायनस डी, a मायनस डी म्हणजे किती येईल 69 मायनस 2, किती आला तो 67. दुसरा पार्ट किती येईल a बरोबर 69. तिसरा पार्ट किती येईल a प्लस डी म्हणजे काय येईल तो 69 प्लस 2, किती आला
71. देअरफॉर AP इज पण म्हणू शकता. AP इज काय येईल ती 67, 69 आणि 71. ठीक आहे, कळालं? यांची बेरीज हीच राहील. समजलं का? बघून घ्या क्वेश्चनला एकदा कसं सॉल्व्ह केलेलं आहे. क्वेश्चन इझी आहे. 3 पार्ट्समध्ये डिवाइड करायचं आणि आपला आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, आता क्वेश्चन बघा, थोडं लॉजिक लावावं लागतं. क्वेश्चन थोडा वाचून घ्यायचा अगोदर. देअर आर 37 टर्म्स. किती टर्म्स आहे AP मध्ये? 37. द सम ऑफ 3 टर्म प्लेस एक्झॅक्टली ॲट द मिडल इज 225 अँड द सम ऑफ लास्ट 3 टर्म्स इज 429. सिम्पल क्वेश्चन आहे, फक्त लॉजिक कळलं पाहिजे. मला सांगा 37 आहे, काय आहे 37, तर मधातली टर्म किती असेल? एका लाईनमध्ये 37 मुलं आहे, मधातला मुलाचा नंबर किती असेल? मागून पण आणि समोरून पण. उलट झालं, समोरून पण मागून पण. 19, 18 राहील. बरोबर आहे का रे? 18 इकडून 18 इकडून. आपल्याला टोटल किती पाहिजे? 37. तर मधातल्या मुलाचा नंबर किती राहील? 19. ठीक आहे, कन्सेप्ट कळाला तुम्हाला? आता बघा, सिम्पल क्वेश्चन आहे, प्रत्येक लक्ष दे. देअर आर 37 टर्म्स. किती टर्म्स आहे? 37. देअर आर 37 टर्म्स. ठीक आहे, डायरेक्ट सेंटेन्स वापरायचं. 37 टर्म्स. ठीक आहे, सम ऑफ 3 टर्म्स प्लेस एक्झॅक्टली ॲट द मिडल इज, ॲज इट इज सेंटेन्स लिहायचं. सम ऑफ 3 टर्म्स. बघा, क्वेश्चनला तुम्ही मी शिकवत असताना क्वेश्चनला फक्त समजून घ्या. तुम्हाला काही घरी गेल्यावर प्रॅक्टिस करायची नाही, की फक्त कंडिशन कशी येणार आहे. 3 टर्म्स प्लेस्ड एक्झॅक्टली ॲट द मिडल इज 225. ठीक आहे, एकदा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. वी हॅव SN नाही, समचं काही म्हटलेलं आहे का? आपल्याला सम म्हटलेलं आहे, पण टोटल असं बघा, सांगतो तुम्हाला पुढं. वी हॅव जो सम असते का नाही, सम ती पूर्ण नंबरची असते. आपल्याला असं म्हटलेलं आहे का सम ऑफ 13 नंबर, सम ऑफ 24 नंबर. मग त्याच्यामुळे समचा फॉर्म्युला नाही वापरू शकत. आपल्याला 3 टर्म्स वापरायचे फक्त. किती टर्म्स? 3. आणि मिडल टर्मची सम कधी काढली का आपण? मिडल टर्मची सम कधी काढली का? समच्या फॉर्म्युला वापरून नाही. वी हॅव TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. ठीक आहे, याला तुम्ही वरती घ्या, मधात नका टाकू याला. बघा, देअर आर 37 टर्म्स. वी हॅव TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. आता सिम्पल आहे, फक्त लक्ष द्या, काहीच नाही. लॉजिक काल जे होते त्यांना कळून जाईल. सम ऑफ 3 टर्म्स प्लेस एक्झॅक्टली ॲट द मिडल. एक्झॅक्टली ॲट द मिडल. पहिली टर्म किती आहे मिडलला? T19. किती आहे मिडलला? T19. त्याच्या अगोदरची टर्म काय राहील? अरे अगोदरची T18. आणि त्याच्यानंतरची टर्म काय राहील? T20. म्हणजे मिडलच्या 3 टर्मची बेरीज किती आहे? 225. मग मिडल टर्म किती आहे? 19. त्याच्या अगोदरची किती राहील? 18. आणि त्याच्यानंतरची किती राहील? 20. यांची बेरीज किती आहे? 225. आता तुम्हाला सांगितलं होतं T18 म्हणजे काय राहील? A प्लस 17D. T19 म्हणजे काय राहील? A प्लस 18D आणि A प्लस 19. यांची बेरीज किती आहे? 225. A थ्राईस आहे. 17, 18, 19. 17, 18, 19 सांगा. 54. 17 आणि 18 किती? 35. 35 आणि 19 54. 54D बरोबर 225. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, कालचा एक क्वेश्चन आठवतो का तुम्हाला? सम ऑफ 2 टर्म्स घेतलं होतं आपण. बघू द्या मला याच्यात असेल, म्हणजे कसं इझी होऊन जाईल तुम्हाला. हे म्हटलं तुम्ही, तुम्हाला काय म्हटलं होतं? तिसऱ्या आणि 8व्या टर्मची बेरीज किती होते ते जाऊ द्या तिकडं. तिसऱ्या आणि 8वी टर्म म्हणजे बेरीज किती येणार? A प्लस A ट्वाईस A.
बरोबर आहे. म्हणून आपण ट्वाईस एला ॲज इट इज रिप्लेस केलं होतं, आठवतं का? का? 2 संख्यांची बेरीज होती. इथं किती संख्यांची बेरीज आहे? 3. मग 3 संख्यांच्या बेरीजसाठी कितीला रिप्लेस करावं लागेल आपल्याला? थ्राईस आहे, ॲज इट इज रिप्लेस करावं लागेल. ठीक आहे, सोपं आहे, ते करू शकतो आपण तसं. आता हे थ्राईस एला रिप्लेस करायचं आपल्याला. आता बघा इथं 3 भाग जातो आणि 3 भाग देतात काही जण, पण मी तुम्हाला काय सांगते, 3 भाग द्यायचा नाही, कारण आपल्याला थ्राईस एक पुढे पण मिळणार आहे ना. बघा, सम ऑफ लास्ट 3 टर्म्स म्हणजे थ्राईस एक आपल्याला समोर पण मिळणार आहे. मग थ्राईस एच्या फॉर्ममध्ये करायला थ्राईस ए इज इक्वल टू 225 मायनस 54D, याला द्या 1 नंबर. ठीक आहे, आता लास्ट सम ऑफ 3 टर्म्स प्लेस एक्झॅक्टली मिडल हे दिलेलं होतं. आता मला सांगा, तुम्ही सांगा इक्वेशन काय बनेल विचार करून. सम ऑफ लास्ट 3 टर्म्स, लास्ट 3 टर्म्स इज किती आहे? 429. सांगा मग कोणत्या कोणत्या टर्म्स येतील लास्ट 3 टर्म्स? 37 त्याच्या अगोदरची एक, 36 त्याच्या अगोदरची एक, 35 म्हणजे T35, त्याच्यानंतर T36, T37 यांची बेरीज आहे 429. 35 म्हणजे काय? A प्लस 34D, A प्लस 35D आणि हे A प्लस 36D. करा बेरीज पटापट. हे तर 3A होणारच आहे. ठीक आहे, हां. A प्लस A थ्राईस आहे. किती? थ्राईस आहे. 34, 35, 36. आता बघा लॉजिक लावायचं थोडं. काय लावायचं? लॉजिक. हा 36चा एक इकडे टाकला तर किती होतील? 35. 35 अधिक 35 अधिक 35 किती झाले? 105. 105D बरोबर किती आहे? 429. याला द्या 2 नंबर. किती नंबर? 2. बघा, म्हणून म्हटलं तुम्हाला याला 3Aच्या फॉर्ममध्ये राहू द्या. फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 पूर्ण लिहायचं एक्झाममध्ये. मी शॉर्टकट तुम्हाला लिहून दिलेले काल. एक्झाममध्ये पूर्ण लिहायचं इक्वेशन पूर्ण लिहायचं आहे. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 3Aची किंमत ॲज इट इज ठेवा. 3Aची किंमत काय आहे? 225 मायनस 54D, इकडे किती आहे? 105D बरोबर 429. 225 तिकडे पाठवा आणि हे याचा आन्सर सांगा. 105मधून 54 गेले. 105मधून 54 किती? 51 येतील. किती येतील? 51D आणि 429. 225 तिकडे गेल्यानंतर होतील मायनस. बघा, असं आलं ना, पटकन कळायला पाहिजे. 51 17च्या पाड्यात आहे. कोणत्या पाड्यात आहे? 17च्या. म्हणजे येणाऱ्या नंबरला 100% कितीनं भाग जाईल? 17नं. 51D बरोबर हा जो काही नंबर येईल कोणताही, त्याला 17नं भाग गेलाच पाहिजे. किती येईल तो? 204. आता तुम्हाला 17 सांगितलं मी, पण तुमचा एक जर दुसरा माइंड जर चालला तर 51च्या 4 पट येते. किती पट आहे? 4 पट. जर तसं नाही समजलं तर मग 17नं भाग द्यावं लागेल. दिसतं ना 51च्या किती पट आहे? 4 पट. D बरोबर किती येईल? 204 भागीला 51. 51 कितीचा भाग देईल? 4चा. मग D बरोबर किती आलं? 4. D बरोबर आलं 4. काय विचारलं तुम्हाला? AP विचारली होती. मग AP साठी A पण काढावं लागेल. काय काढावं लागेल? A. मग फ्रॉम इक्वेशन 1 इक्वेशन 1 काय? थ्राईस A इज इक्वल टू काय? 225 मायनस 54D म्हणजे 225 मायनस 54 गुणिला डीची किंमत आहे 4. मग थ्राईस A बरोबर 225 वजा 54 गुणिला 4. 54 गुणिला 4 कसं बघा, 54 गुणिला 4 कसं करायचं सांगतो. 50 गुणिला 4 किती होतात? 200. 4 गुणिला 4 16. 200 आणि 16 216. हां बरोबर आहे. बरोबर आहे तुझं सगळ्यात शेवटी, पण बरोबर आहे. आता हे सांग 9 किती येईल? 9. मग A बरोबर 9 रे. हे 9च्या ऐवजी Gच आहे माझा. A बरोबर किती येईल? 9/3. 3 3चा भाग. Aची किंमत आली 3. A आणि D असल्यावर तुम्ही काही काढू शकता. मग AP इज, मग देअरफॉर बघा T1 किती आहे तुमचं? 3. T2 किती येईल? 3 + 4 7 आणि T3 किती येईल? बघा, जाऊ दे, हे नाही लिहायची गरज काही, डायरेक्ट टाका AP इज पहिली टर्म आहे 3 3 7
11 पुढं 11 आणि 4 14 शाबास 11 आणि 4 14 तुमचा सत्कार करावा लागेल 15 ऑगस्टला ठीक आहे कोणी 8 दुनी 18 म्हणते हां ठीक आहे आता बघा 10 पर्यंत घेणारच होतो 11 आणि 12 हे मोस्ट कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे कशाला कॉम्प्लिकेटेड इझी आणि हार्ड नाही कॉम्प्लिकेटेड आहे इझी पण नाही हार्ड पण नाही कॉम्प्लिकेटेड म्हणतात त्यांना कॉम्प्लिकेटेड कोणत्या क्वेश्चनला म्हणतो आपण माहिती का ज्याच्यात नंबर नसतात काय नसतात नंबर इथे नंबर आहे 429 429 23 22 म्हणजे नंबर असले की आपल्याला काय वाटतं इझी क्वेश्चन इथं नंबर नाही इथं काय ABC इथं काय PQ क्वेश्चन इझीच येते फक्त काय आहे नंबरिंग नसले की आपल्याला क्वेश्चन कसे वाटतात हाय लेवल वाटतात थोडे ठीक आहे तर हा एक क्वेश्चन आणि हे 3 क्वेश्चन 1 2 3 संध्याकाळी होतील तिन्ही क्वेश्चन नंबरिंगचेच येते कळालं का ठीक आहे का एक घ्यायचा बरं ठीक आहे